सध्या जोरात सुरू असलेल्या जनगणनेविषयी येणाऱ्या अधिकाऱ्याला आपण व्यवस्थितपणे माहिती सांगून, सतर्क राहून माहिती सांगा, सावधानतेने माहिती सांगून त्या अधिकाऱ्याला आपली माहिती पुरवा. आता पुढील प्रमाणे सविस्तरप्रमाणे मी माहिती सांगतो. सुज्ञ नागरिक हो, सध्या जनगणनेसाठी सर्वत्र चर्चा जोरात सुरू आहे. जनगणनेसाठी सरकारी ऑफिसर येतात आणि प्रत्येक घराघरात जाऊन कुटुंब संख्या किती आहे असे विचारपूस करून त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड द्या असे म्हणत, त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये OTP आला आहे असे सांगून OTP विचारण्याचा प्रयत्न करू लागतात. लोक हो सावधान. जे जनगणनेसाठी जे लोक येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा OTP विचारण्याचा, बँक डिटेल्स मागण्याचा अधिकार नाही. शुद्ध नागरिक हो, OTP वगैरे सांगू नका. सध्या जनगणनेच्या नावाखाली मी सरकारी अधिकारी आहे असे सांगून काही स्कॅम चालू आहेत. जे अधिकारी लोकांना मदत करण्याऐवजी उलट सरकारी कामामध्ये अडथळे आणू नका असे सांगून दमदाटी करतात. तर लोक हो, जनगणनेमध्ये असे कोणत्याही प्रकारची OTP, बँक डिटेल्स लागत नाही. लोक हो, तुम्ही पण जर ऑफिसर आधार कार्ड जर पॅन कार्ड मागत असेल तर सतर्क राहा, जागरूक राहा. परत एकदा सांगतो लोक हो, तुम्ही पण जर जनगणना अधिकारी जर OTP मागत असेल तर समजून घ्या की हे काहीतरी स्कॅम आहे. OTP सांगू नका. ही चूक तुमची आहे, सरकारची नाही. तरी या स्कॅम पासून सावध राहून सतर्क राहा. ही माहिती सर्वांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोक सतर्क राहतील. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोक सतर्क राहतील, सावधान राहतील. जे अधिकारी तुमच्यापर्यंत येतील त्यांचा जर तुम्हाला संशय येत असेल तर लगेचच पोलिसांना कळवा, क्राईम ब्रँचला कळवा, ही विनंती.